नमस्कार. आपण ऐकतोय ओंजळीतील चंद्र, श्रीमद भगवद्गीता, रचना सौंदर्य आणि आशय सौंदर्य. आकाशाला गवसणी घालणारी उंच उंच आणि सर्व व्याप्त आई आणि शरीराने, मनाने, बुद्धीने, समाजशक्तीने ठेंगू मूल. आईचं बोट पकडता येईल, पण एवढी पण उंची नाही आहे. आईचा पदर, इवलासा कोपरा हाती पकडता आला ना, तरी ब्रह्मांड गवसल्याचा आनंद वाटणारा बालबुद्धीचा मुलगा. अफाट समुद्रकिनारी चमकणारे शंख, शिंपले एक हाती धरावं तर दुसरं आकर्षित करतं. बालमूठ हातातलं सोडवत नाही, नवीन पकडता येत नाही आणि हातात पण मावत नाही. खूप अपार, पण हात लहान. हिरमुसला होऊन बाकीची शंख, शिंपले स्तब्धतेने पाहणारा. आकाशातला चंद्र, कोजागिरीचा पूर्ण चंद्र हवा हवासा वाटणारा. हातातल्या ओंजळीत यावा हा बालहट्ट पुरवणार कोण? रडण्याखेरीज दुसरा उपाय तरी काय आहे? आईला दया येते, गंमत पण वाटते. वाटीत पाणी किंवा दूध घेऊन लहानशी वाटी चिमुकल्या हाताच्या ओंजळीत देते. त्या वाटीत पडलेलं चांदोबाचं प्रतिबिंब पाहून चांदोबाच हातात आल्याचा, ओंजळीत पकडल्याचा आनंद मानणारा बालबुद्धीचा मुलगा. तसंच काहीसं भगवद्गीता वाचताना समजून घेताना आमचं होतं. व्यास महामुनी जगत कल्याणासाठी घेतलेला एक ईश्वरी अवतार. त्यांच्या विलक्षण दैवी प्रतिभेने शब्दांकित झालेली गीता वाचताना, समजून घेताना तिच्या प्रत्येक शब्दात रचना सौंदर्य आहे, आशय सौंदर्य आहे, रस सौंदर्य आहे. मनाला विलोभनीय अवस्थेत गुंगवून टाकणारं सामर्थ्यही आहे. महर्षी व्यास एका श्लोकात म्हणतात, अर्धश्लोकेन वक्ष्यामि यदुक्तम ग्रंथकोटिभिः. म्हणजे लाखो करोडो ग्रंथांचं सार मी अर्धश्लोकात सांगतो. ही ती हिमालयाला ठेंगणी करणारी उत्तुंग प्रतिभा आहे आणि त्या प्रतिभेने शब्दबद्ध केलेली गीता, तिचं रचना सौंदर्य, आशय सौंदर्य समजून घेण्याची, समजून सांगण्याची, लिहिण्याची क्षमता मुळात कुणाजवळ आहे? आणि तशात आम्ही संस्कृतचं पण अक्षर ओळख इतकं ज्ञान असलेले, द्वैत, अद्वैत, दर्शनशास्त्र, ब्रह्मविद्या हे शब्द देखील शब्द लिहू न शकणारा, उच्चारू न शकणारा पामर जीव, आणि तरी देखील आईच्याच खांद्यावर बसून आईपेक्षा उंच म्हणवून घेणारा, आईचा बोबडी वाणी बोलणारा मुलगा. असंख्यांपैकी एक, आणि तरीही आईच्या कौतुकाच्या दृष्टीची अपेक्षा करणारा. आणि त्यासाठी ओंजळीतला चंद्र तुम्हाला दाखवायला निघालेला. या पाहायचं असेल तर. श्रीमद भगवद्गीतेवर अनेक मनीषींनी टीका लिहिलेल्या आहेत, पण बहुतेक करून त्या सर्व टीका गीतेतलं तत्त्वज्ञान सांगण्यासाठी लिहिल्या गेलेल्या आहेत. या पुस्तकात ज्या दृष्टीने रसास्वाद घेण्याचा प्रयत्न करण्यात आला, अशी रचना सौंदर्य आणि आशय सौंदर्यपर कोणतीच टीका निदान आमच्या तरी पाहण्यात आलेली नाही आहे. गोरखपूर गीता प्रेसचे श्री जय दयाल गोयंका लिखित तत्वविवेचनाची टीका आणि स्वामी दयानंद सरस्वती लिखित गृहे गीता अध्ययनम, मराठी अनुवाद डॉक्टर अनिल पटवर्धन, या टीकात अल्पसा उल्लेख सापडतो. रचना सौंदर्यात व्यासमुनींनी काही ठिकाणी काही विशिष्ट शब्दप्रयोग केलेले, विशेषतः कृष्ण अर्जुनाच्या नावासंदर्भात त्यांची अनेक नावे असताना अमुक नाव अमुक ठिकाणी वापरून खूप विलक्षण असं काही सूचित केलेलं आहे. काही ठिकाणी शब्दांनी काही सूचित न करता रचनेचं विलक्षण सौंदर्य निर्माण करून शब्दात न सांगता सुचवलेलं आहे. आजच्या भाषेत, विशेषतः वर्तमानपत्राच्या भाषेत ज्याला बिटवीन द लाईन्स म्हणतात, तसं याचा अर्थ बिटवीन द लाईन्स ही कल्पना देखील व्यासांचीच आहे. व्यासोच्चिष्टम जगत सर्वम म्हणतात ते काही उगीच नाही आहे. पुढे याची चर्चा आपण करणारच आहोत. इथे फक्त 2 उदाहरणं पुरेशी आहेत. पहिल्या अध्यायात सहज शक्य असूनही त्यांनी कुठेच दुर्योधन उवाच हे शब्द वापरलेले नाही आहेत. अधिकतर गीता कृष्णार्जुन संवादाची आहे, ते पण आवश्यक त्या मोजक्याच ठिकाणी विषयाचं नीट अनुसंधान राहावं म्हणून. दुसरी गंमत, दुर्योधन पांडवांच्याकडील वीरांची नावं सांगताना धर्मराज युधिष्ठिर
आणि कृष्णाचा उल्लेख टाळतो. ही दुर्योधनाची तर युद्धपिपासू अधर्मीय नीच वृत्ती त्यातून स्पष्ट केलेली आहे. गीता श्रीकृष्णार्जुन संवाद असूनही कुठेही श्रीकृष्ण उवाच शब्द आलेला नाही आहे. भगवान उवाच असं म्हटलेलं आहे. या सर्वांची चर्चा आपण पुढे करणारच आहोत. आता आशय सौंदर्य म्हणजे काय हो? तर एखाद्या शब्दात किंवा 2-3 शब्द मिळून किंवा अर्ध्या श्लोकात एवढा आशय, एवढे अर्थ गांभीर्य भरलेलं आहे की त्या शब्दांवर अर्थ स्पष्ट करायला पानच्या पानं लिहावी लागतील. उदाहरणार्थ, पहिल्या अध्यायात कृष्णाचं नाव जनार्दन, दुसऱ्या अध्यायात शेवटी निशा शब्द, त्यानंतर पुढच्याच अध्यायात गहना कर्मणोगती वगैरे असे काही थोडेसे शब्द निवडलेत आम्ही. सागराचं जल ओंजळीत भरण्याचा प्रकार आणि माऊलींच्या भाषेत सांगायचं तर परी अपराधू तू आणिक आहे, जे मी गीतार्थ कवडूप आहे, ते अवधारा विनवूदाये म्हणून या. हे अनावर न विचारिता, वायाची धिवसा उपनला चित्ता, एरवी भानू तेजी काय खद्योता शोभा आधी, की टिटभू चांचूवरी माप सुये सागरी, मी नेणतू त्यावरी प्रवर्ते येथ, आईका आकाश घिवसावे, तरी आणिक त्याहुनी थोर होवावे, म्हणूनी अपाडू हे आघवे निर्धारिता. या गीतार्थाची थोरी स्वये शंभू विवरी, जेथ भवानी प्रश्नो करी चमत्कारोनी, तेथ हरू म्हणे नेणिजे, देवी जैसे का स्वरूप तुझे, तैसे हे नित्य नूतन देखिजे गीता तत्व. हा वेदार्थ सागरू, जया निद्रित्याचा घोरू, तो स्वये सर्वेश्वरू प्रत्यक्ष अनुवादला. ऐसे जे अगाध, जेथ वेडावती वेद, तेथ अल्पमी मतिमंद काय होय, हे अपार कैसोनी कवळावे, महातेज कवणे धवळावे, गगनमुठी सुवावे मशके केवी. आजचा लेख आपला इथेच आपण संपवणार आहोत. उद्या मात्र आपण चालू करणार आहोत अध्याय पहिला, माधव पांडवश्चैव.